माझं नाव आदित्य, वय 28 वर्ष. मी पुण्यात कोंढवा भागात माझ्या आईवडिलांसोबत राहतो. एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्यामुळे माझा बहुतेक वेळ वर्क फ्रॉम होम असायचं. माझे वडील सरकारी नोकरीत होते, त्यामुळे कामाच्या निमित्ताने महिन्यातून 10-12 दिवस ते बाहेर असायचे. माझी आई एका हायस्कूलमध्ये गणिताची शिक्षिका होती. गणिताच्या सूत्राप्रमाणे तिचा स्वभाव अगदी सरळ आणि शिस्तबद्ध होता. मी दिवसभर माझ्या खोलीत लॅपटॉप समोर असायचो, त्यामुळे घरात एक शांतता असायची. पण ही शांतता तेव्हा आनंदात बदलायची जेव्हा आमच्या घरात शालिनी मावशीने पाऊल ठेवायची. शालिनी मावशी आईच्या कॉलेजच्या दिवसापासून जिवलग मैत्रीण. दोघींनी एकत्र शिक्षण घेतलं, तरुणपण अनुभवले आणि सुखदुःखात एकमेकींना साथ दिली. शालिनी मावशीचं वय अंदाजे 45-46 वर्ष असे, पण तिला पाहून असं वाटायचं की 5.5 फूट उंच, गोरी कांती, भरदार आणि प्रगल्भ शरीरयष्टी. तिचे मोठे एक्सप्रेसिव्ह डोळे आणि कुरळे केस तिच्या सौंदर्यात भर घालायचे. ती हसली की संपूर्ण घर प्रसन्न व्हायचे. पण तिच्या 2 वर्षात तिच्या हसण्यामागे एक खोल उदासी लपलेली होती. 2 वर्षापूर्वी अरविंद काका अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वारले आणि तिचा एकुलता एक मुलगा निनाद अमेरिकेत सेटल झाला. आता आमच्या घरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये अगदी एकटी राहत होती. शालिनी, का बोर होतेस तिथे? ये ना, संध्याकाळी चहा एकत्र घेऊ, गप्पा मारू, आई तिला फोनवरून नेहमी हक्काने बोलवायची. सुरुवातीला मी तिला नेहमीप्रमाणे मावशी म्हणायचो, नमस्कार करायचो, चहा द्यायचो आणि खोलीत निघून जायचो. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. जेव्हा जेव्हा मी तिला चहा द्यायला हॉलमध्ये यायचो, तेव्हा तिची नजर माझ्यावर रेंगाळायची. माझे रुंद खांदे, माझा गंभीर चेहरा आणि अत्यंत निरखून बघायची. तिच्या त्या नजरेत एक स्त्रीचं सुप्त कौतुक असायचं. तिच्या समोरून जाताना माझ्याही मनाची धडधड व्हायची. तिच्या वागण्यात एक प्रौढ स्त्रीचा अनुभव आणि एक अनामिक ओढ होती, जी मला इंजिनिअरिंगच्या कोडिंगपेक्षा जास्त आकर्षित करू लागली होती. एक दिवस आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, आदित्य, अरे शालिनी, लॅपटॉपमध्ये इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झालाय म्हणे. तिच्या बँकेचं काही काम अडकलंय. जरा तिच्या घरी जाऊन बघून येतोस का रे बेटा? हो आई, जातो मी, कपाटातून शर्ट काढत मी म्हणालो. माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली होती. मी तिच्या कोंडव्यातील फ्लॅटवर पोहोचलो आणि बेल वाजवली. शालिनी मावशीने दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून माझे श्वास क्षणभर रोखले. तिने हलकी निळी सुती साडी नेसली होती. केस ओले होते आणि पाठीवर सोडलेले होते, जणू ती नुकतीच आंघोळ करून आली होती. घरात अगरबत्तीचा आणि मोगऱ्याचा एक मंद मादक सुगंध दरवळत होता. ये आदित्य, ये, तुला माझ्यामुळे त्रास झाला ना रे? तिने अत्यंत हळूवार गोड आवाजात विचारलं. अरे नाही मावशी, काही हरकत नाही, दाखवा कुठे आहे लॅपटॉप? मी स्वतःला सावरत म्हणालो. आम्ही दोघं सोफ्यावर शेजारी शेजारी बसलो. सोफा लहान असल्याने आमचे खांदे एकमेकांना हलके स्पर्श करत होते. तिच्या शरीराची नैसर्गिक ऊब मला स्पष्ट जाणवत होती. मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर इंटरनेट सेटिंग दुरुस्त करत होतो आणि ती माझ्या अगदी जवळ येऊन बघत होती. तिचे श्वास माझ्या मानेवर जाणवत होते. ती किती हुशार आहेस रे आदित्य, दिवसभर काम करतोस, कधी लग्न करणार? एखादी छानशी मुलगी बघ ना स्वतःसाठी, ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. मी हसलो. अजून वेळ आहे मावशी, कामातून वेळच मिळत नाही. माझं हे उत्तर ऐकून तिने हळूच आपला मऊ हात माझ्या खांद्यावर ठेवला. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. वेळ आधीच आपोआप येत नसते आदित्य. कधी कधी या एकाकीपणात आयुष्य कसं निघून जातं कळतच नाही. हा एकटेपणा माणसाला आतून संपवून टाकतो रे. तिच्या आवाजात एक हलकं कंपन होता. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या मोठ्या डोळ्याचे पाण्याचे थेंब तरळत होते. एकाकीपणाची वेदना आणि माझ्याबद्दल सुप्त आकर्षण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. त्या दिवशी लॅपटॉप दुरुस्त करून मी घरी आलो, पण शालिनीने मावशी तो स्पर्श आणि तिचे ओले केस माझ्या डोक्यातून निघत नव्हते. त्या रात्रीपासून आमच्या व्हॉट्सअपची चॅटिंग सुरू झालं. सुरुवातीला मेसेज खूप अनौपचारिक होते. चहा झाला का मावशी? जेवलात का? पण हळूहळू रात्रीच्या शांततेत गप्पा खोल होऊ लागल्या. एके रात्री साडे 11 वाजता मी कोड लिहित बसलो होतो, तेव्हा तिचा मेसेज फ्लॅश झाला. झोप लागत नाहीये आदित्य, हे घर संपूर्ण खाऊ की काय असं वाटतंय, थोडं बोलशील का माझ्याशी? मी लगेच रिप्लाय दिला, हो नक्कीच. त्या रात्री आम्ही सलग 2 तास चॅटवर बोलत राहिलो. तिने तिच्या भूतकाळातील आठवणी सांगत लिहिलं.
जेव्हा रात्री एका मोठ्या बेडवर मी एकटी पडते तेव्हा मन खूप विचित्र विचार करतं. असं वाटतं की कोणीतरी हक्काचं जवळ असावं, ज्याच्या छातीवर डोकं ठेवून मी मन मोकळं करू शकेन. पण मी एक विधवा स्त्री आहे. समाज काय म्हणेल या भीतीने मी स्वतःला मारून जगते. मी तिला धीर देत लिहिलं, भावना नैसर्गिक असतात. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. मी आहे ना तुमचा मित्र. त्यावर तिने एक असा रिप्लाय दिला ज्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढवले. तू जेव्हा मावशीला म्हणतोस ना आदित्य, तेव्हा मनात अंतर जाणवतं. मला शालिनी म्हणत जा ना, फक्त आपल्या दोघांमध्ये. माझा हात थरथरले, पण मी टाईप केलं, ठीक आहे शालिनी. त्या रात्री मला एक सेकंदही झोप लागली नाही. मनात एक प्रचंड गुंता निर्माण झाला होता. ती माझ्या आईची जिवलग मैत्रीण होती. वयाने खूप मोठी होती, पण तिच्यात एक असं स्त्रीत्व आणि आकर्षण होतं की जी माझ्या 28 वर्षाच्या तारुण्याला पूर्णपणे वेढून टाकलं होतं. दिवस वेगाने सरकत होते. आमच्यातील ते गुप्त चॅटिंग आणि लपून छपून बघणं आता वेगळ्या वळणावर आलं होतं. जेव्हा ती आमच्या घरी यायची तेव्हा आई स्वयंपाकघरात असताना आम्ही दोघं सोफ्यावर बसून एकमेकांचे हात हातात घ्यायचो. त्या छोट्याशा स्पर्शातही एक प्रचंड ओढ निर्माण झाली होती. आता नातं समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून पुढे जाणार असं वाटत असतानाच अखेर जुलै महिन्याची ती रात्र आली. संपूर्ण दिवसभर पुण्यात पावसाने थैमान घातलं होतं. कोंडव्याच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं. माझे आईवडील एका कौटुंबिक कारणासाठी मुंबईला गेले होते आणि मुसळधार पावसामुळे त्यांना तिथंच एक रात्र थांबावं लागलं होतं. मी घरात पूर्णपणे एकटा होतो. 9:30 वाजले होते. बाहेर विजा कडकडत होत्या आणि अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर शालिनी नाव चमकत होतं. हॅलो शालिनी. मी फोन उचलला. आदित्य. तिचा आवाज प्रचंड घाबरलेला आणि थरथरणारा होता. माझ्या सोसायटीची लाईट गेली रे. इन्व्हर्टर डाऊन झालंय. बाहेर इतका भयानक पाऊस आहे की विजांचा आवाज येतोय की मला खूप भीती वाटते. प्लीज तू येऊ शकतोस का? तिचा तो आर्त आवाज ऐकून मी स्वतःला रोखू शकलो नाही. तू काळजी करू नकोस, मी 5 मिनिटात पोहोचतोय. मी रेनकोट घातला आणि बाईक काढून तिच्या फ्लॅटकडे निघालो. पाऊस इतका जोरात होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. कसाबसा तिच्या बिल्डिंगपाशी पोहोचलो आणि जिने चढून फ्लॅट समोर गेलो. दारावर बेल वाजवली. शालिनी दार उघडलं. घराचा मंद इमर्जन्सी लाईट प्रकाशात हलक्या गुलाबी रंगाच्या नाईट सूटमध्ये उभी होती. तिचे केस अंशतः ओले झाले होते. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर ताण कमी झाला, पण डोळ्यातील ती ओढ अधिकच गडद झाली. अरे देवा आदित्य, पूर्ण भिजलास की तू? आत ये आधी. तिने काळजीने माझा हात धरून मला आत ओढलं. तिचा तो उबदार स्पर्श थंड पडलेल्या हाताला वेगळा सुखावा अनुभव देऊ लागला. तू थांब, मी तुला टावेल आणि कपडे देते, असं म्हणून तिने कपाटातून अरविंद काकाचे जुने पण स्वच्छ टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मला दिली. मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून हॉलमध्ये आलो. आम्ही दोघं दिवाणवर अगदी जवळ बसलो. खिडकीवर पावसाचे थेंब बंदुकीसारखे गोळीसारखे आदळत होते. अचानक खूप जोरात वीज कडाडली आणि शालिनी घाबरून थेट माझ्या खांद्यावर आश्रय घेतला. तिचे ते डोळे घट्ट मिटून घेतले होते. मी माझा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि हळुवारपणे तिला जवळ घेतलं. घाबरू नकोस शालिनी, मी आहे ना तुझ्यासोबत. तिने तिची मान वर केली आणि तिचे ते मोठे पाणावलेले डोळे माझ्या डोळ्यात मिसळले. आमच्या दोघांमधील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. तिच्या ओठाचा थरथराट मला स्पष्ट जाणवत होता. एकाकीपणाच्या त्या टोकावर आणि पावसाच्या रोमॅन्टिक वातावरणात 2 मनं एकमेकांना पूर्णपणे गुंतली होती. आदित्य, गेली 2 वर्ष मी एका जिवंत प्रेतासारखी जगते, पण गेल्या काही महिन्यात तुझ्या अस्तित्वाने मला पुन्हा जाणून दिलंय की मी अजूनही जिवंत आहे. मला आजच्या रात्री तुझा आधार हवाय. समाज, नाती, वय सगळं विसरून मला फक्त स्वतःच्या जवळ घे ना, ती रडत म्हणाली. तिच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून माझे हृदय वितळलं. मी अत्यंत हळुवारपणे तिचा चेहरा माझ्या हातात तळव्यामध्ये घेतला. आमचे श्वास एकमेकांमध्ये गुंतले. मी तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाचे अत्यंत उत्कट आणि भावनिक स्पर्श केला. तो प्रसंग इतका तीव्र होता की वाटला आता सर्व सीमा पार होतील. ती माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळली होती. आम्ही त्या मंद प्रकाशात एकमेकांना घट्ट धरून बेडवर बसलो. तिने तिचे डोकं माझ्या छातीवर ठेवलं, जिथे माझ्या हृदयाचे ठोके शालिनी शालिनी असे धडधडत होते. ती रात्र खूप मोठी होती, पण त्या संपूर्ण रात्री आम्ही कोणत्याही शारीरिक मोहाला किंवा वासनेला बळी पडलो नाही.
आम्ही दोघे एकमेकाच्या मिठीत धरून एकमेकाच्या श्वासांची ऊब घेत मनातील सर्व एकटेपणा मोकळा करत राहिलो. ती तिच्या भूतकाळाबद्दल बोलत होती आणि मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या सुरक्षेची जाणीव करून देत होतो. पहाटे 4 वाजता ती माझ्या छातीवर डोकं ठेवून अत्यंत शांतपणे झोपली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, एक तृप्त समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर ओसरला. खिडकीच्या पडद्यातून सूर्यकिरण थेट बेडवर येत होती. माझे डोळे उघडले. शालिनी अजूनही माझ्या मिठीत शांत झोपलेली होती. सकाळी तिच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक निरागस सौंदर्य पाहून माझ्या मनात एकाच वेळी 2 भावना निर्माण झाल्या. एक होती तिच्याबद्दल अथांग माया आणि दुसरी होती सुप्त भीती. मी हे काय केलं? ती माझ्या आईच्या कॉलेजची मैत्रीण आहे. जर आईला किंवा समाजाला हे कळलं तर काय होईल, हे विचार मनात येत होते. माझ्या कपाळावर घाम फुटला. तेवढ्यात शालिनीने डोळे उघडले. मला पाहताच ती आधी लाजली, पण माझ्या चेहऱ्यावरील चिंतेचा भाव पाहून ती भानावर आली. ती घाईघाईने उठून बसली. तिने आपली साडी नीट केली. खोलीत अचानक एक गंभीर शांतता पसरली. आदित्य, काल रात्री जे घडलं. तिचा आवाज थरथरत होता. मला माफ कर. मी एका भावनिक वळणावर वाहून गेले, जिथे मी विसरले होते की मी कोण आहे आणि तू कोण आहेस. मी तिचा हात पकडला. शालिनी, पश्चाताप करू नकोस. काल रात्री जे काही होतं त्यामध्ये कोणाही बळजबरी नव्हती. आपण दोघंही एका भावनिक कोंडीत. पण हो, आता पुढे काय, हा प्रश्न माझ्याही मनात आहे. त्या दिवशी मी घरी आलो. घरात पाऊल ठेवताच मला प्रत्येक कोपऱ्यात आईचा चेहरा दिसू लागला. आई दुपारी मुंबईहून परत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं गणिताच्या शिक्षकाचं शांत हसू होतं. काय रे आदित्य, काल शालिनीकडे गेला होतास ना? तिचं काम झालं का व्यवस्थित? बिचारी खूप घाबरते पावसात एकटी, आईने सहज विचारलं. आईचा हा प्रश्न ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. हो आई, काम झालं. ती ठीक आहे. मी कसाबसा आवाज काढत म्हणालो आणि माझ्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतलं. त्यानंतर 3 दिवस माझ्यासाठी खूप अस्वस्थतेचे होते. लॅपटॉपवर कोडिंग करण्याचा प्रयत्न करायचो, पण डोळ्यासमोर शालिनी, तो रात्रीचा चेहरा आणि स्पर्श यायचा. एका बाजूला शालिनीचं ते एकाकी सुंदर रूप मला ओढत होतं, तर दुसऱ्या बाजूला आईचा विश्वास आणि आदराची भिंत अडवत होती. 4थ्या दिवशी मला शालिनीचा मेसेज आला. आदित्य, संध्याकाळी 6 वाजता कोंडाड्याच्या टेकडीवर असलेल्या कॉफी शॉपमध्ये येशील का? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझं हृदय धडधडलं आणि मी होकार दिला. संध्याकाळी मी तिथे पोचलो तेव्हा खिडकीपाशी बसली होती. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अत्यंत शांत आणि प्रगल्भ दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आता रात्रीचा संभ्रम नव्हता. बस आदित्य, ती अत्यंत शांतपणे म्हणाली. मी तिच्यासमोर बसलो. शालिनी, काय झालं? तू इतकी शांत का आहेस? तिने कॉफीचा घोट घेत माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली. आदित्य, गेल्या काही दिवसापासून मी खूप विचार केला. ज्या रात्री आपण एकमेकांच्या जवळ आलो, त्या रात्री मला वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदा कोणीतरी समजून घेतलं अशी जाणीव झाली. पण आदित्य, आपण ज्या मार्गावर जाण्याचा विचार करतोय तो मार्ग आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल. मी तिच्याकडे पाहत राहिलो. मी सुलोचनाची मैत्रीण आहे. तिने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्याकडे पाठवलं. जर आपण या आकर्षणाला शारीरिक संबंधाचं किंवा समाजाच्या नजरेत अनैतिक असणारं रूप दिलं तर आपण एका पवित्र नात्याचा खून करू. तू 28 वर्षाचा तरुण आहेस. तुझं पूर्ण आयुष्य आणि करिअर समोर आहे. माझ्या एकाकीपणाची किंमत मी तुझ्या भविष्याचा बळी देऊन चुकू शकत नाही. तिच्या बोलण्यात एक प्रचंड मोठी परिपक्वता आणि आदर होता. शालिनीच्या त्या शब्दांनी माझ्या डोक्यातील संपूर्ण गोंधळ क्षणात दूर केला. मला जाणीव झाली की जर आम्ही रात्री वाहून गेलो असतो तर आज आम्ही एकमेकाकडे नजर मिळवून बघू शकलो नसतो. मग शालिनी, आपल्या भावनांचं काय? मला तुझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीचं काय? मी अत्यंत भावनिक होऊन विचारलं. तिने माझा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शात वासना नव्हती तर अथांग शुद्धता होती. आदित्य, नाती फक्त शारीरिक जवळीकीचे टिकतात असं नाही. आपण आपल्या या नात्याला एक नवीन पवित्र नाव देऊया. समाजाला वाटू दे की हे नेहमीचं नातं आहे, पण आपल्याला माहीत आहे की आपल्या मनाची तार किती शुद्ध आहे. तू माझ्या आयुष्यातील हक्काचा माणूस असशील, जो मला कधी एकटं पडू देणार नाही. पण एक मावशी, एक मैत्रीण आणि एक मार्गदर्शक म्हणून. तिच्या या निर्णयाला माझ्या मनात तिच्याबद्दल आदर 1000 पटीने वाढला. आम्ही आमचे रोमॅन्टिक गुंतागुंतीला एक अत्यंत सुंदर आणि नैतिक वळणावर आणून ठेवलं होतं.
त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आमचे मेसेज आणि भेटी सुरूच होत्या, पण आता त्यात वेगळा सन्मान होता. मी तिला माझ्या करिअरसाठी गाईड करायचे. तिच्या सांगण्यावरून मी माझ्या IT कंपनीत एका मोठ्या प्रोजेक्टसाठी लिडरशिप मिळवण्याचा प्रयत्न सुरू केले आणि मला त्यात यशही आले. काही महिन्यांची तिचा मुलगा निनाद अमेरिकेतून काही दिवसासाठी भारतात आला. शालिनीने आम्हा सर्वांना तिच्या घरी जेवायला बोलवलं. आम्ही सगळे जेवणाच्या टेबलवर बसलो होतो. आई, बाबा, निनाद, शालिनी आणि मी. वातावरण खूपच आनंदी होते. निनाद जेवता जेवता म्हणाला, आई, मी यावेळेस खूप टेन्शनमध्ये आलो होतो की तू इथे एकटी कशी राहत असशील. पण इथे आल्यावर मला कळलं की आदित्य आणि सुलोचना मावशी तुला कधी एकटे वाटूच दिलं नाही. आदित्य, थँक्यू सो मच यार. तू माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईची एका मुलासारखी काळजी घेतलीस. निनादचे हे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात अभिमानाने अश्रू आले. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, माझा आदित्य आहेच तसा. आणि शालिनी माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही, ती या घरची सदस्य आहे. तिची काळजी घेणं आमचं कर्तव्यच आहे. मी शालिनीकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून आनंदाचे 2 थेंब घसरले. तिने हळूच मान डोलावली आणि माझे आभार मानले. जेवण झाल्यावर सर्व गप्पा मारताना असताना मी आणि शालिनी गॅलरीत उभे होतो. कोंडव्याच्या रात्रीचा गार वारा सुटला होता. बघितलंस आदित्य, शालिनी खिडकीबाहेर पाहत हळूच आवाजात म्हणाली, जर आपण त्या पावसाच्या रात्री स्वतःवरचा ताबा गमावला असता तर आज आपण कुटुंबासोबत असा हसतमुख बसू शकलो असतो का? आपल्या शब्दापलीकडच्या नात्याची ताकद हीच आहे की हे जगाच्या नजरेत नेहमी पवित्र राहील. हो शालिनी, तू मला स्वतःला हरवण्यापासून वाचवलंस आणि नात्याचा खरा अर्थ शिकवलास. मी मनापासून म्हणालो. गाड्यांचे हॉर्न आणि शहराचा कोलाहल सुरूच होता, पण आमच्या दोघांच्या मनात एक विलक्षण शांतता होती. आम्ही एका नात्याला बंदिस्त झालो होतो, जे शरीरापलीकडचं, अत्यंत भावनिक पण पूर्णपणे नैतिक आणि सुरक्षित होतं. लग्नानंतरचे ते पहिले वर्ष कसं पंखासारखं उडून गेलं हे आदित्यला आणि तन्वीला दोघांनाही कळलं नाही. कोंडव्याच्या एका शांत सुटसुटीत सोसायटीच्या नव्या फ्लॅटमध्ये दोघांनी आपला संसार अगदी सुंदर सजवला होता. तन्वी तिच्या प्रोफेसरच्या नोकरीत आणि कॉलेजच्या लेक्चर नोट्समध्ये व्यस्त असायची, तर आदित्य त्याच्या IT कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर झाला असल्याने त्याच्या कामाची मोठी जबाबदारी होती. पण या धावपळीत दोघेही एकमेकासाठी वेळ काढायचे. या संपूर्ण वर्षात शालिनी मावशी त्यांच्या कुटुंबात एक भक्कम आधारस्तंभ बनली होती. निनाद आणि त्याची पत्नी अमेरिकेत सुखी होते, त्यामुळे शालिनी मावशी इथे कोंडव्यात आता पूर्ण एकटी असली तरी तिला कधी एकाकीपणा जाणवला नाही. ती हक्काने आदित्याला घरी यायची, सुलोचनासोबत तासनतास जुन्या आठवणीवर गप्पा मारायची आणि तन्वी तिच्या आवडीचे पदार्थ करून घालायची. तन्वीसाठी तर ती सासूऐवजी एक जिवलग मैत्रीण आणि मार्गदर्शन जास्त झाली होती. पण आयुष्य नेहमीच एक शांत संत प्रवाहासारखं चालत नाही. निसर्गाचा नियम आहे, तो कधीतरी माणसाला संयमाची आणि नात्यांची परीक्षा घेतोच. आणि अशीच एक परीक्षा वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आली. डिसेंबरची एक नेहमीसारखी थंड संध्याकाळ होती. आदित्य ऑफिसचं काम, महत्त्वाचं प्रेझेंटेशन संपून 8:30च्या सुमारास घरी परतला. घरात पाऊल ठेवताच त्याने नेहमीसारखं जाणवणारा तन्वीचा हसण्याचा आणि सुलोचनाचा स्वयंपाकघरातील भांड्याचा आवाज आला नाही. संपूर्ण घरात एक भयानक सुन्न करणारी शांतता पसरली होती. हॉलमध्ये आई सोफ्यावर डोक्याला हात लावून बसली होती. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. शेजारीच बाबा अत्यंत चिंतेने कोणाशी तरी फोनवर बोलत होते. काय झालं आई, तू रडतेस का? आणि तन्वी कुठे आहे? आदित्यने आपली ऑफिसची बॅग बाजूला ठेवत काळजीने विचारले. सुलोचनाने आदित्यला पाहताच त्याचा हात घट्ट पकडला. तिचा आवाज रडण्याचे फाटला होता. आदित्य रे, शालिनी, आपली शालिनी मावशी. काय झालं शालिनी मावशीला? आई नीट सांग ना. आदित्यच्या छातीत धडकी भरली. जुन्या आठवणी, ती पावसाची रात्र, तिचं ते एकाकी रूप एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून फिरून गेलं. दुपारी ती फ्लॅटवर अचानक चक्कर येऊन पडली. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तन्वी कॉलेजमधून थेट तिथेच धावली आहे. डॉक्टर म्हणतायत की तिला मोठा हार्ट अटॅक आलाय. तिची तब्येत अत्यंत गंभीर आहे रे. सुलोचनाने पुढचं बोलणं सुचत नव्हतं. आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या स्त्रीने स्वतःच्या भावनावर ताबा ठेवून समाजाच्या मर्यादा जपून
त्याच्या 28 वर्षाच्या तारुण्याला आणि भविष्याला पवित्र मार्ग दाखवला होता. ती आज मृत्यूच्या दारात उभी होती. त्याने एकही क्षण वाया न घालवता गाडीला चावी घेतली आणि थेट हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. जहांगीर हॉस्पिटल ICUच्या बाहेर तन्वी अत्यंत अस्वस्थपणे ये जा करत होती. आदित्यला पाहताच तिने जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्यने डॉक्टरने सांगितलंय की पुढचे 24 तास क्रिटिकल आहेत. निनाद अमेरिकेतून फोन केलाय, पण तिथून भारतात पोहोचायला त्याला किमान 2 दिवस लागतील. तो तिथूनच निघालाय, पण तोपर्यंत शालिनी मावशीची मानसिक आधाराची खूप गरज आहे, तन्वी म्हणाली. तेवढ्यात ICUचे सिनियर डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी आदित्य आणि तन्वीकडे पाहिले. तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहात का? आम्ही तिचं कुटुंब आहोत डॉक्टर. तिचा मुलगा परदेशातून निघाला. तिची तब्येत कशी आहे आता? आदित्यने विचारले. डॉक्टरने एक दीर्घ श्वास घेतला. पहा, मेडिकलच्या भाषेत सांगायचे झाले तर हार्ट अटॅक खूप मेजर आहे आणि आम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलंय. पण त्याहून मोठी समस्या वेगळीच आहे. तिच्या शरीरापेक्षा तिच्या मनाची जगण्याची इच्छा खूप कमी दिसते. अनेकदा अशा एकाकी रुग्णांना मनात खोल उदासी असते, जी त्यांना आतून पोखरते. औषध आपलं काम करत आहे, पण त्यांना सध्या एका हक्काच्या माणसाची आधाराची गरज आहे. त्यांच्याजवळ असं कोणी असेल की ज्याच्याशी ते मन जोडलेलं आहे, तर कदाचित त्यांच्या काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकेल. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून आदित्य क्षणभर शून्य झाला. त्याने तन्वीकडे पाहिले. तन्वीच्या डोळ्यात कोणताही संशय नव्हता, संभ्रम नव्हता. तिने आदित्यचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत समजूतदारपणे म्हणले, आदित्य, तू आज जा. शालिनी मावशी तुझा आवाज नक्की ऐकू जाईल. तिने आयुष्यभर तिचं सुख बाजूला ठेवून इतरांचा विचार केला. आज तिला तुझी गरज आहे. तू तिचा तो हक्काचा माणूस आहे ज्याच्याशी तिच्या मनाची तार जोडलेली आहे. तू आज जा आणि तिला परत घेऊन ये. तन्वीने या अथांग विश्वासाने आणि प्रगल्भतेने आदितीच्या मनाला एक प्रचंड ताकद दिली. त्याने ICU मध्ये गाऊन घातला आणि ICUच्या आत कमालीची पांढरी शांतता होती. फक्त मॉनिटरचा बीप बीप असा मशीनचा आवाज शांततेला भेदत होता. पांढऱ्या शुभ्र बेडवर मावशी निश्चित पडलेली होती. तिचे ते मोठे एक्सप्रेसिव्ह डोळे मिटलेले होते, ज्या डोळ्यांनी कधी काळी आदित्यला जगण्याचा नवा अर्थ शिकवला होता. तिच्या नाकाला आणि तोंडाला ऑक्सिजनचे पाईप्स लावलेले होते आणि शरीराला अनेक मशीन जोडलेल्या होत्या. आदित्य अत्यंत हळूवारपणे तिच्या बेडशीटवर गेला. त्याने तिचा तो मऊ पण थंडीमुळे गार पडलेला हात आपल्या दोन्ही हातात घेतला. कोंडव्याच्या त्या पावसाच्या रात्रीचा उबदार स्पर्श आणि आजचा थंड स्पर्श आदित्याला स्वतःवरचा ताबा ठेवता आला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले आणि ते शालिनीच्या हातावर पडले. शालिनी आदित्य अत्यंत हळू पण खंबीर आवाजात म्हणाला, उठ ना शालिनी, बघ तुझा आदित्य आलाय. तू मला नेहमी सांगायचीस ना, नाती शरीराच्या पलीकडे असतात, मनाची तार कधी तुटत नाही. मग आज तुझी मनाची तार इतकी कमकुवत कशी झाली? तो तिच्या जवळ वाकला आणि तिच्या कानापाशी म्हणाला, निनाद अमेरिकेहून निघालाय. तुझी सून तुझी वाट पाहते आणि तन्वी बाहेर उभी आहे. तिनेच मला तुझ्याकडे पाठवलंय. तू माझ्या संसारात नेहमी एक मार्गदर्शक म्हणून राहिली आहेस ना. मग आता माझा संसार फुलताना न बघता अशी अर्धवट कशी जाऊ शकतेस? तुला आठवतंय, आपण ठरवलं होतं की आपण कोंडव्याच्या टेकडीवर पुन्हा कॉफी प्यायला जाणार आहोत. आज बाहेर पाऊस नाहीये शालिनी, आज छान गुलाबी थंडी आहे. तुला उठावंच लागेल. तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे. आदित्यने तिचा हात आपल्या छातीवर त्याच्या धडधडणाऱ्या हातावर ठेवला. बघ, माझे हृदय ठोके अजूनही तुला सांगतायत की तुझं या जगात हक्काचं कुटुंब आहे. त्या रात्री आदित्य संपूर्ण वेळ तिच्या बेड शेजारी बसून राहिला. तो तिच्यापाशी जुन्या आठवणीबद्दल बोलत राहिला. तिने घेतलेले परिपक्व निर्णय, तिने आदित्यला दिलेली करिअरची दिशा, निनादचे लग्न, तो सगळे काही ऐकवत राहिला. जणू तो तिच्या मिटलेल्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य प्रवास पुन्हा जिवंत करत होता. पहाटचे 4 वाजत आले होते. खिडकी बाहेरून अंधार ओसरत हलकासा उजेड आत येत होता. अचानक मॉनिटर बीप बीप असा आवाज झाला आणि त्याचा आलेख बदलू लागला. आदित्यने पाहिलं, शालिनी मावशीच्या हाताबोटामध्ये हलकीशी हालचाल झाली. तिने अत्यंत संतपणे आपले जड डोळे उघडले आणि अंधुक नजरेसमोर उभ्या असलेल्या आदित्यवर पडले. तिच्या चेहऱ्यावर त्या ऑक्सिजन मास्कच्या आतूनच एक हलकसं ओळखीचं आणि अत्यंत तृप्त हसू उमटलं.
तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून आनंदाचा एक अश्रू घसरला. तिने आदित्यचा हात हलकासा दाबला, जणू ती सांगत होती, मी तुझा आवाज ऐकला, मी आले परत. आदित्यने तातडीने डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी धावत येऊन तिची तपासणी केली आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. दिस इज अ मिरॅकल. पेशंट मेडिकल रिस्पॉन्स खूप फास्ट आणि पॉझिटिव्ह आहे. त्यांच्या शारीरिक औषधांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी ओलांडली आहे. आपण लवकरच व्हेंटिलेटर काढू शकतो. आयसीयूच्या बाहेर येऊन जेव्हा आदित्यने ही बातमी बाबा तन्वीला दिली तेव्हा त्या तन्वीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने आदित्यला घट्ट मिठी मारली. सुलोचनाने फोनवर हे ऐकून देवाने आणि आदित्यच्या विश्वासाने आभार मानले. त्या घटनेनंतर 2 आठवड्यांनी शालिनी मावशीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ती आता पूर्णपणे बरी झाली होती. पण यावेळी तिला तिच्या कोंडव्याच्या फ्लॅटवर एकटीला पाठवायला कोणीच तयार नव्हतं. आदित्य, तन्वी आणि सुलोचना तिला हक्काने आपल्या घरी घेऊन आले. जानेवारीची एक सुंदर कोवळी प्रसन्न सकाळ. आदित्य आणि तन्वी ऑफिसला आणि कॉलेजला जाण्याची तयारी करत होते. शालिनी मावशी आणि सुलोचना गॅलरीत बसून चहा पीत जुन्या दिवसांच्या गप्पा मारत होत्या. शालिनी मावशी गॅलरीतून बाहेर पाहिले. कोंडव्याच्या रस्त्यावर नेहमीसारखाच कोलाहल सुरू होता. गाड्यांचे हॉर्न वाजत होते. तिने चहाचा घोट घेतला आणि सुलोचनाच्या खांद्यावर हात ठेवला. मग तिची नजर हॉलमध्ये गेली, जिथे आदित्य तन्वीच्या बॅगेची चेन लावून देत होता आणि दोघे एकमेकाकडे पाहून काहीतरी मिश्किल हसत होते. शालिनीच्या डोळ्यात आता कोणतीही उदासी नव्हती, एकटेपणा नव्हता. तिच्या चेहऱ्यावर एक अथांग शुद्ध समाधान होते. तिने आणि आदित्यने ज्या पावसाच्या रात्री स्वतःच्या भानावर आणि वासनेवर विजय मिळवला होता, त्याच नैतिकतेने आता आदरयुक्त निर्णयाने आज त्या दोघं कुटुंबाचा एक अतूट, पारदर्शक आणि पवित्र बंधनात बांधले होते, जे काळाच्या, शरीराच्या आणि समाजाच्या कोणत्याही मर्यादेपलीकडे कायम सुरक्षित, आदरणीय आणि अजरामर राहणार होते.